नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, पीक विम्याची वाढ पाहणाऱ्या या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2023 मधील पीक विम्याचे प्रलंबित 1927 कोटी रुपये मिळणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भाचा शासन निर्णय अर्थात GR सुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, कोणकोणत्या 6 जिल्ह्यांना पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, शासन निर्णय सर्व समावेशक पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत 80-110 मॉडेल अनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करण्याची दायित्व रक्कम 1927.52 कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR प्रकाशित करण्यात आला आहे। आणि मित्रांनो, राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 1 अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल शॅम्पू जनरल इन्शुरन्स कंपनी, चोलामंडलम MES जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी या 9 विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये राबवण्यात येत आहे। आणि मित्रांनो, संदर्भ क्रमांक 3, 4, 5, 6 व 7 च्या शासन निर्णयान्वये खरीप हंगाम 2023 करिता राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम 3122.42 कोटी व सर्व समावेशक पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकरी हिस्सा रक्कम 1550.98 कोटी विमा कंपन्यांना अदा करण्याकरिता वितरित करण्यात आला आहे। भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपनीची सहाय्यक कंपनी आहे। संदर्भ क्रमांक 8 च्या पत्रान्वये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 मधील 80-110 मॉडेल अनुसार राज्य शासनास 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाईची दायित्व रक्कम 1997.52 कोटी उपलब्ध करून देण्याबाबत अनुदानाची मागणी केलेली आहे। तर मित्रांनो, त्या अनुषंगाने संचालक कृषी आयुक्तालय पुणे कार्यालयाने संदर्भ क्रमांक 9 व 10 च्या पत्रान्वये केलेल्या विनंतीसह अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 मधील 80-110 मॉडेल अनुसार 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची दायित्व रक्कम 1927.52 कोटी भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वितरित करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही खाली शासन निर्णय पाहू शकतात। मित्रांनो, शासन निर्णय मध्ये काय सांगण्यात आला आहे पहा। ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने सादर केलेली मागणी आणि तरतुदी अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 मधील 80-110 मॉडेल अनुसार 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची दायित्व रक्कम 1927.52 कोटी इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला खालील प्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, राज्य सरकार अंतर्गत 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची दायित्व रक्कम 1927.52 कोटी रुपये राज्यातील या 6 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, ते जिल्हे म्हणजे नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि मित्रांनो चंद्रपूर। तर मित्रांनो, या 6 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम सरसकट जमा केली जाणार आहे। यासाठी राज्य शासनाअंतर्गत आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 1927 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।